आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिथीप्रमाणे पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व जनतेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या त्यांनी आयुष्यात मिळालेल्या कार्यांचं थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करणार आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या चोंडी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। भगवान शंकरांचे जन्मल्यापासून काही 7 वर्षानंतर 5-7 वर्षापासून त्यांनी एका हातामध्ये भगवान शंकराची पिंड घेतली व एका हातामध्ये एक तलवार घेतली। त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एका हातामध्ये शास्त्र घेतलं, एका हातामध्ये शस्त्र घेतलं। राजा म्हणले की राजाच्या अंगामध्ये देवता आणि दिव्यता असली पाहिजे। त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या एका हातामध्ये देव होता आणि दुसरी गोष्ट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या हातामध्ये शस्त्र होतं। धर्माचं पालन करण्याकरता त्यांनी शस्त्र हातामध्ये घेतलं आणि तो धर्मरक्षण करण्याकरता त्यांनी भगवान शंकराची पिंड, भगवान शंकराची मूर्ती त्यांनी हातामध्ये धारण केली। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जगामध्ये अशा एक राजकर्त्या होऊन गेल्या की त्यांना पुण्यश्लोक हे नाव प्राप्त झालं। पुण्यश्लोक ही लोकांना पदवी माहीत नसेल। पुण्यश्लोक या भारत देशामध्ये 4 मंडळी 4 होऊन गेले। त्यापैकी पहिला नलराजा हा कृतयुगामध्ये एक नलराजा झाला। त्रेतायुगामध्ये तो या ठिकाणी कोण झाला तर राजा जनक झाला आणि द्वापार युगामध्ये धर्मराजाला पुण्यश्लोकी पदवी मिळाली आणि कलियुगामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांनाही पुण्यश्लोक पदवी मिळाली। आयुष्यात आणि भविष्यात त्यांनी लोकोपयोगी जे कामं केले त्याचं कारण असं आहे की म्हणून त्यांना पुण्यश्लोक ही पदवी त्या अहिल्यादेवीला प्राप्त झाली आणि त्या अहिल्या मातेने 29 वर्ष निर्वैर पद्धतीने या ठिकाणी सर्व समाजाकरता राजकारण केलं। सर्व गोरगरिबाला आपल्या स्वतःच्या गल्ल्यातून, आपल्या स्वतःच्या तिजोरीतून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी रस्ते केले। त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बारवा केल्या। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक प्रकारचा उजेड लोकांना दिला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला, त्यांचं पुनर्वसन केलं आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अनेक प्रकारानं भारत देशामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत रस्ते करून या जगाला सुजलम सुफलम या ठिकाणी लोकांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला। त्या आजच्याही राज्याने त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची आठवण ठेवून तद्वत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं कार्य करावं अशा पद्धतीची राजकीय मंडळीला विनंती करून मी माझा थोडक्यामध्ये मनोगत संपवतो। आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण म्हणून या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात बोललेलं आहे। जय श्रीराम, हर हर महादेव, ओम नमः शिवाय।